नमस्कार मित्रांनो, मी सुबोध राजूरकर. आज इथला समर्थनगरचा रहिवासी असून आज मी येताना पाहिलंय की विवेकानंद कॉलेजच्या रोडवरून मी खाली येतोय आणि इथे हॉटेल 100 नावाचं एक मोठं हॉटेल आहे. त्याच्या मागच्या बाजूला आपण आलेलो आहोत, जे की समर्थनगरकडे जाणारा हा रस्ता आहे. इथे जवळच पिठाची गिरणी आहे. त्या बाजूला इतका सारा कचरा पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. ज्याच्यामुळे किती दुर्गंधी पसरलेली आहे. हा इथून जाणारा जो रस्ता आहे तो हा पिठाच्या गिरणीकडे चाललाय. तुम्ही बाजूला बघू शकता, इथे किराणा दुकान आहे, बाजूला तुम्हाला लॉन्ड्री दिसते. त्यानंतर इथे बाजूला पार्किंग आहेत, येणाऱ्या जाणार लोकांची वर्दळ आहे. त्यांना याचा किती त्रास होत असेल, कृपया आपण सर्वांनी याची एकदा नोंद घ्यावी. हा कचरा देखील अशा अवस्थेत आहे की आज इथे येऊन कोणी बघायला लक्ष घालायला तयार नाही. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की असे छोटे छोटे टप्पे आहेत इथे, की ज्या टप्प्यामध्ये कचरा असतो परंतु घंटा गाडी वेळेवर येत नाही. महापालिका देखील यामध्ये लक्ष घालत नाही. ह्या गोष्टीमुळे नागरिकांना याचा किती त्रास होतोय हे देखील आपल्या लक्षात आलं असेल. आपला वार्ड, आपली जागा, आपलं नगर, आपलं शहर, हाही कचरा तुम्हाला दाखवून देतोय मी. हे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, पण अजून इथं उचलायला कोणी आलेलं नाहीये. इथे इकडे गवत तुम्हाला दिसत असेल, हे गवत देखील काढण्यात आलेलं नाहीये. पुढे एक खड्डा मी आपल्याला दाखवून देतो की गेले कित्येक वर्ष झालं हा खड्डा असाच पडू नये, पण हा इथे बुजवायला कोणीही तयार नाही. महापालिका देखील यात लक्ष घालत नाही. डांबरीकरण करून त्यानंतर अर्धवट सोडून दिलेला हा पॅच आहे. हा येणारा रस्त्यामध्ये कोणी इथं पडू शकतं. येता आता पार्किंग मध्ये जर एखादी मागे रिव्हर्स घेताना किंवा एखादा व्यक्ती जर तो वृद्ध व्यक्ती असेल तर जाता त्याला कळालं नाही आणि चुकून जर पाय इथून निसटला तर तो पडेल. उद्या अपघात व्हायची किती जास्त शक्यता आहे हे देखील आपल्या लक्षात आलं असेल. हा इथं आहे. हे उघडे सोडलेले जे यांचे नाल्यावरचे जे झाकणं आहेत ते देखील त्यांनी तशा पद्धतीनं सोडून दिलेले आहेत. हे डांबरीकरण करून जर आज केलं असतं तर कदाचित आज इथं अपघात कुठले झाले नसते. मी आज इथल्या नागरिकांशी बोललो, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे कित्येक वेळेस गाड्या अडकतात, फासतात. आज इथे देखील कचऱ्याची अवस्था अशा पद्धतीनं झालेली आहे की हा कचरा काढायला कोणी तयार नाहीये. त्याच रस्त्याच्या समोर एक इथे बारव आहे. ही कमीत कमी आज नाही म्हणलं तरी 250 ते 300 वर्ष जुनी बारव आहे. आणि इथे हा कचरा किती पडलेला आहे, इथे किती गवत साचलेले आहे हे आपल्याला आता दिसतंय सर्व. आज इथे येणाऱ्या नागरिकांना म्हणजे चालता फिरता देखील इतका त्रास होतोय, त्रस्त झालेले आहेत ते. इथे इतका वास आणि इतकी दुर्गंधी असते इथे. गेल्या काही वर्षांपूर्वी काही लोकांनी याची स्वच्छता केली होती, परंतु आज अशी अवस्था झालेली की इथे कुत्रे येतात, डुकरं येतात आणि घाण इथं सर्व तुम्हाला आता इथे कचरा पडलेला दिसतोय. इथे कोणी लक्ष घालायला तयार नाहीये. एक महापालिकेने देखील लक्ष घातलं पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे, परंतु याची नोंद कोणी घेत नाही. तुम्हाला दिसेल याच्या बाजूला लागूनच एक अपार्टमेंट आहे मोठं. ह्या अपार्टमेंट मध्ये कित्येक लोक राहतात आणि विशेष म्हणजे जे कचरा व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, ते कचरा व्यवस्थापन ह्या विभागातल्या लोकांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. त्यांनी इथे काही कारवाई केली पाहिजे. गेली कित्येक वर्ष झाले इथे कोणीही कारवाई करत नाही. हे वाढलेलं गवत आहे, इथं कुत्र्यांचा सुसवाट आहे, डुकरं येतात, नाही ते किडे आहेत पडलेले इथे. आणि या गोष्टीमुळे नागरिकांना किती त्रास होतो. नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिकांचे म्हणजे अक्षरशः गळा दाबला जातोय त्यांचा. त्यांच्याकडे बघणारं कोणी नाहीये. आज मी सकाळच्या वेळेस शूट करतोय, कदाचित ते दुपारी संध्याकाळनंतर तर त्या वेळेत इथे कुत्र्यांची पिल्ल, डुकरं ह्यांचा नुसता हायदोसच झालेला दिसेल आपल्याला इथे. इथे गाडी तर तुम्हाला एकही गाडी दिसणार नाही किंवा एकही व्यक्ती इथून चालत जाता येताना दिसणार नाही. त्याचं कारणच हे की इथे एवढी दुर्गंधी पसरलेली असते की कोणी इथे लक्ष घालतच नाही. आणि महानगरपालिकेने देखील याच्यामध्ये लक्ष घालणं आपली योग्यता समजलेली नाही. कदाचित त्यांना याची जाणच नसेल, कदाचित त्यांचे अधिकारी विसरले असतील की आपलं कर्तव्य काय. त्याच्यामुळे कर्तव्यदक्ष नागरिक ह्या नात्यानं मला येऊन हे आज सर्व दाखवावं लागतंय. ह्याची कृपया आपण नोंद घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.